नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। बच्चू कडूंच्या आंदोलनाला कोर्टाने दिलेली वेळ संपली, मात्र आंदोलन सुरूच। 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडण्याचे कोर्टाचे होते आदेश। आम्ही कोर्टाचा अपमान करू इच्छित नाही, कोर्टाचा आदेश मानण्यास तयार, जेलमध्ये व्यवस्था करा, बच्चू कडूंचा इशारा। शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र कोर्टाने आदेश काढले नाही, आम्ही आंदोलन केलं, एका दिवसात आदेश। बच्चू कडू यांची कोर्टाच्या निर्णयावर नाराजी। न्यायालयाचा आदेश घेऊन पोलीस आंदोलनाच्या स्थळी दाखल, आंदोलकांनी पोलिसांना परत पाठवलं। मुख्यमंत्री फडणवीस रडीचा डाव खेळतायत, सरकार शिखंडींचा डाव खेळतंय, तर राजू शेट्टी यांची सरकारवर कडाडून टीका। सातबारा कोरा न करण्याचं सरकारनं ठरवलं आहे, न्याय व्यवस्थेनं देखील जबाबदारीनं वागलं पाहिजे, राजू शेट्टींचं वक्तव्य। लढ्यातून आता माघार नाही, कुणीही जामीन स्वीकारणार नाही, अजित नवलेंचं वक्तव्य। बच्चू कडू आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम, अटक करून घेण्यासाठी बच्चू कडू पोलिसांकडे निघाले, बच्चू कडू जेल भरो आंदोलन करणार। सुरुवात मुख्यमंत्री फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, राज्यातील एकही जेल रिकामं ठेवणार नाही, महादेव जानकरांचा इशारा। बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलकांचा रेल रोको, जामठा रेल्वे ट्रॅकवर उतरले आंदोलक, नागपूरमधील रेल्वे सेवा विस्कळीत। रेल्वेकडे जाणारे आंदोलक आंदोलन जाम करू नका, तर बच्चू कडूंचा आंदोलकांना आवाहन, चर्चा न झाल्यास रेल्वे ट्रॅक उखडून टाकू, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। नागपूरमध्ये शेतकरी आक्रमक, संतप्त शेतकऱ्यांचं टायर पेटवत आंदोलन आणि रास्ता रोको, शेतकऱ्यांनी नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग रोखला। बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जालन्यामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको, जालना मंठा रोडवरील चितळी पुतळी फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको। नागपूरमध्ये ऑक्सिजन पार्कमधील तलावाला आंदोलकांनी बनवलं स्विमिंग पूल, आंदोलकांची तलावात आंघोळ। बच्चू कडूंच्या आंदोलनावर नागपुरात चर्चा व्हावी, बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम, नागपूरमध्ये बैठक घेण्याचा कडूंचा आग्रह। कडूंना चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांचं आवाहन, कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका आम्ही घेतली नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। बच्चू कडूंना गिरीश महाजन यांचा फोन, नागपूरऐवजी मुंबईमध्ये बैठक घेण्याची बच्चू कडू यांना महाजन यांनी केली विनंती। बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी शेतकऱ्यांच्या वतीनं राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, मटकी आणि तिरडी घेऊन शेतकऱ्यांनी सरकारची अंत्ययात्रा काढली। नागपुरातील महाएल्गार मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं दिव्यांग महिलांचाही समावेश, कर्जमाफीची घोषणा करा, अन्यथा मागे हटणार नाही, दिव्यांग महिला आंदोलकांचा सरकारला इशारा। हा सत्याचा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा, इतरांना जो कायदा लागू असेल तोच नियम मोर्चाला लागू, 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात वकील गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया। उच्च न्यायालयाने मोर्चासाठी आझाद मैदान ठरवून दिलं आहे, दुसरीकडे मोर्चा काढता येणार नाही, सदावर्तेंचं वक्तव्य। मोदींमुळे महाराष्ट्रामध्ये अनेक बदल घडून आले, मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक। ही परिषद म्हणजे एक ग्लोबल इव्हेंट झाला, ही आनंदाची बाब आहे, जगातील 85 देशांपेक्षा अधिक जणांची भागीदारी, पॉलिसी मेकर, गुंतवणूकदार हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कॉन्क्लेव्हमध्ये विधान। जगातील सर्वात लांब जहाज भारताच्या किनारी, जेएनपीटी बंदर आता देशातील सर्वात मोठं बंदर, वाहतूक क्षमता दुपटीनं वाढली, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। मला काल पुन्हा हक्कभंगाची नोटीस आली, 50 कोटींच्या दाव्याची नोटीस मला मिळाली, हक्कभंगाच्या प्रस्तावासंदर्भात सुषमा अंधारे यांचं स्पष्टीकरण। फलटणमधील महिला आत्महत्या प्रकरणी सीडीआर लीक करण्याचा पोलिसांना कोणी अधिकार दिला, सुषमा अंधारेंचा सवाल। राजकीय प्रेरित व्यक्तीचा सुनील तटकर यांनी राजीनामा घ्यावा, सुनील तटकर यांनी चाकणकरांचा तातडीनं राजीनामा घ्यावा, सुषमा अंधारेंची मागणी। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आम्ही चारित्र्यहनन सहन करू शकत नाही, सुषमा अंधारेंचं वक्तव्य। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये हत्या की आत्महत्या असा संशय, कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय, सुषमा अंधारेंचा सवाल।
आत्महत्या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या समितीकडे तपास सोपवावा, सुषमा अंधारेंची मागणी. येथे क्लीन चिट मिळेल असा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ऑफिसच्या बाहेर बोर्ड लावावा, सुषमा अंधारेंची टीका. पलटणमध्ये 34 निंबाळकर आहेत म्हणतात, मग उर्वरित 33 निंबाळकर कोण आहेत, सुषमा अंधारेंचा सवाल. महिला आयोगावर महिला असताना महिलेला न्याय मिळत नाही, महिला आयोगाच्या विरोधात कोर्टात जाणार, सुषमा अंधारेंचं विधान. लाडक्या बहिणींच्या जाहिरात करण्यापेक्षा बहिणींच्या सुरक्षेसंदर्भात लक्ष द्यावं, सुषमा अंधारेंचा सल्ला. डॉक्टर महिलेच्या हातावरील अक्षर आणि कागदावरील अक्षर जुळत नाही, निरीक्षक शब्दाच्या वेलांटीमध्ये फरक, पोलीस कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत, अंधारेंचा सवाल. ठाण्यामध्ये आरोग्य मंदिर भरून शिवसेना आणि भाजप आमने सामने, घाईघाईनं उद्घाटन, सुविधा मात्र अपुऱ्याच, भाजप आमदार संजय केळकरांचा आरोप. आगामी निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट नाहीच, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, व्हीव्हीपॅट वापरासंदर्भात कायद्यामध्ये तरतूद नाही. बोगस आधार कार्ड प्रकरणी रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल, भाजप पदाधिकारी धनंजय वागसकरांच्या तक्रारीनुसार सायबर पोलिसांची कारवाई. जे काम करतील त्यांनाच पद मिळेल, आपापसामध्ये राजकारण केलं तर निवडणुकीतून थेट बाद करणार, देवरुखमधील जनता दरबार, खासदार नारायण राणे यांचा कार्यकर्त्यांना इशारा. मुंबईमध्ये उद्या महाविकास आघाडी आणि मनसेची बैठक, सत्याचा मोर्चा संदर्भात वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन. अमित ठाकरेंची आज रायगड मध्यवर्ती कार्यालयामध्ये बैठक, 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मोर्चाच्या तयारीसाठी घेण्यात आली बैठक. उद्या पुण्यामध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार, 1 तारखेच्या मुंबईत होणाऱ्या मोर्चासंदर्भात चर्चा केली जाणार. मनसेकडून सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वसामान्यांना पत्रक वाटप, रेल्वेमध्ये देखील प्रचार करत मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन. मुलुंडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार, शाखाप्रमुख आनंद पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. ठाकरे बंधूंची वाढती जवळीक पाहता ठाकरे गटाचे नेते शिवतीर्थावर, ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अरुण दुधवडकर यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली बेस्टच्या उपव्यवस्थापकांची भेट, कामगारांची शिफ्ट आणि बदली संदर्भात भेटीमध्ये करण्यात आली चर्चा. बुलढाण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी नरेश शेळकेंची नियुक्ती, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिलं नियुक्तीपत्र. सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या, शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाचं रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे अमित शहा निर्माते, त्यामुळे धंगेकर गॉडफादरच्या विरोधामध्ये बोलले असतील तर त्यांना माघार घ्यावी लागेल, वसंत मोरे यांची रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका. जरांगे हा सुपारीबाज, अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर आता मागासवर्गीय, बावनकुळे ओबीसींना अंधारात ठेवू नका, ओबीसी नेते नवनाथ वाघमार यांची टीका. संपदा मुंडेला न्याय द्यायचा आहे तर वैभवी देशमुखला सुद्धा न्याय द्या, कृष्ण आंधळेला कुठं लपवून ठेवलंय ते सांगा, मेलेल्या मुलीच्या चितेवर राजकीय पोळी भाजू नका, करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका. कारगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील कामगारांचा भाजपमध्ये प्रवेश, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये कामगारांचा भाजप प्रणित, अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघामध्ये प्रवेश. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत मुरलीधर मोहोळांना देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा, अजित पवारांच्या विरोधामध्ये मुरलीधर मोहोळांना निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात. गुणरत्न सदावर्ते पोलीस उपायुक्तांची भेट घेणार, 1 नोव्हेंबरच्या मोर्चाला सदावर्ते विरोध करणार, 1 नोव्हेंबरला मुंबईत सत्याचा मोर्चा. जळगावमध्ये एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी चोरी, सोनं चांदी महत्वाची कागदपत्र तसंच महत्वाची सीडी पेनड्राईव्ह चोरी झाल्याचा खडसेंचा दावा. उद्धव ठाकरे मुंबईला लागलेला कोरोना, अॅनाकोंडा टीकेवर आमदार निलेश राणेंचं प्रत्युत्तर. आम्ही शेतकऱ्यांचं ऐकून घेऊ पण धमकी ऐकून घेणार नाही, बच्चू कडूंच्या आमदार मंत्र्यांना कापा, या वक्तव्यासंदर्भात निलेश राणेंचा इशारा. निवडणुकांनंतर सत्ता स्थापनेसाठी एकत्र येऊ, महापालिका निवडणुकीमध्ये राणे बंधू आमने सामने, तर आमदार निलेश राणेंची प्रतिक्रिया. आम्ही महायुतीसाठी आग्रही होतो पण आता युती होईल असं वाटत नाही, त्यामुळे आम्ही स्वबळावर ताकदीनं लढू, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युती संदर्भात निलेश राणेंची प्रतिक्रिया.
सिंधुदुर्गातील एसटी डेपो लवकरच विकसित करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची आमदार निलेश राणे यांनी घेतली भेट. बाणगंगेच्या आरतीचा तिढा सुटला. त्रिपुरी पौर्णिमेला होणार भव्य आरती. मंत्री मंगलप्रभात लोढांचा पुढाकार. 7 नोव्हेंबरला महाआरतीचं आयोजन. ठाकरेंच्या शिवसेनेनंतर मनसेचं प्रेझेंटेशन. सत्याच्या मोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी. लावरे तो व्हिडिओ दाखवत करणार पोलखोल, तर राज ठाकरे स्वतः करणार निवडणूक आयोगाचा पर्दाफाश. लोकशाहीमध्ये मत विरोध व्यक्त करण्याचं सगळ्यांना स्वातंत्र्य. शिवविधी दर्पणच्या अंकामध्ये उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं मत. सध्याचा कालखंड लोकशाहीला मारक, ठाकरेंचं मत. बीडमध्ये रुपाली चाकणकरांच्या विरोधामध्ये शोले स्टाईल आंदोलन. रुपाली चाकणकरांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी. चाकणकरांनी केलेल्या वक्तव्याचा आंदोलकांनी केला निषेध. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धांत शिरसाट यांचे झळकले बॅनर. बॅनरवर भावी महापौर असा उल्लेख. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी पीडित कुटुंबियांशी फोनद्वारे काँग्रेस नेते राहुल गांधींचा संवाद. मी तुमच्या पाठीशी, राहुल गांधी यांच्याकडनं कुटुंबियांना धीर. साताऱ्याच्या कराडमध्ये रहिवाशांचा एमएसईबी ऑफिसवर मोर्चा, तर 12 तास लाईट मिळावी या मागणीसाठी काढण्यात आला मोर्चा. धाराशिवमधील रस्त्यांच्या विकास कामासाठी शहरातील महिला आक्रमक. भाजप पदाधिकाऱ्यांसह शहरातील सर्वसामान्य महिलांचं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. नगरमध्ये 11 दिवस उलटले तरी डॉक्टर आरोपी सापडेना. पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह. या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आंदोलनाचा इशारा. सांगलीमध्ये शक्तीपीठ मोजरी थांबवा अन्यथा सामुदायिक आत्मदहन करू. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका. बीडमध्ये 3 नोव्हेंबर रोजी फलटण पोलीस स्टेशनवर ऑल इंडिया पॅन्थरच्या वतीनं मोर्चा काढला जाणार. अंमली पदार्थ विरोधामध्ये शिक्षण विभागानं प्रचार प्रसिद्धी करावी. पोलिसांनी तडीपारबाबत प्रलंबित केसेस मार्गी लावाव्यात. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांचा निर्देश. तांबवे गावात दीपावलीच्या निमित्तानं संगम गणेश मंडळाच्या वतीनं किल्ला स्पर्धेचं आयोजन. किल्ला स्पर्धेत रिहान संदे प्रथम. विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव. डोंबिवलीमध्ये पाण्यासाठी एमआयडीसी कार्यालयावरती नागरिकांचा मोर्चा. पाणी टंचाई समस्यांवर शेकडो महिलांची कार्यालयावर धडक. अनियमित होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण. परभणीत वंचित बहुजन आघाडीचा तहसील कार्यालयावर घेराव मोर्चा. तर अतिवृष्टीग्रस्तांना अनुदान न मिळाल्यानं आंदोलक आक्रमक. आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग. नाशिकमधील बेरोजगार तरुण राज्य सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये 11 महिने ज्यांनी प्रशिक्षण घेतलं त्यांना पुन्हा संधी दिली जात नसल्याचा आरोप. पालेगावच्या सामान्य रुग्णालयामध्ये 6 महिन्यापासून औषधांचा तुटवडा. रुग्णांचे नातेवाईक त्रस्त. सरकारच्या विरोधामध्ये भीक मागो आंदोलन. भिवंडीमध्ये युवक काँग्रेसच्या वतीनं कॅन्डल मार्च. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या निषेधार्थ कॅन्डल मार्चचं आयोजन. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मोबाईलचे कोणतेही पुरावे डिलीट झाले नाहीत. तसंच त्यांची वैयक्तिक तक्रारी अथवा माहिती असलेली डायरी मिळाली नाही. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचं स्पष्टीकरण. फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी आत्महत्या केलेल्या हॉटेलचा माय डॉक्टर एंट्री आणि सीसीटीव्ही समोर. व्हिडिओमध्ये हॉटेलमध्ये डॉक्टर स्वतः येत असून त्यासोबतच कोणी नसल्याचं स्पष्ट. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आता होणार सुसाट. अडथळा ठरणारी 22 ते 25 दुकानं पालिकेने हटवली. नागरिकांना वाहतूक कोंडीपासून मिळणार मोठा दिलासा. कोल्हापूरमध्ये ऊस दराच्या मुद्द्यावरून अंकुश संघटना आक्रमक. जयसिंगपूर येथील ऊसतोड बंद पाडली. पंढरपूर महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये 2897 नावं दुबार. मतदार याद्यांवर तब्बल 12,000 हरकती दाखल. दुबार नावं कमी करून घेण्याचे पालिकेचे आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.